राज्यघटनेच्या उद्देशिकेत समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि एकात्मता या शब्दांच्या समावेशाला आव्हान देणाऱ्या याचिका सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी फेटाळल्या. समाजवादी हा शब्द डाव्या किंवा उजव्या आर्थिक धोरणांशी निगडीत नसून तो कल्याणकारी प्रजासत्ताकाचे धोरण असल्याचे न्यायालयाने निकाल नमूद केले. 1976 मध्ये तत्कालीन इंदिरा गांधी सरकारने राज्यघटनेमध्ये 42वी दुरुस्ती करून उद्देशिकेत या 3 संज्ञा जोडल्या होत्या. राज्यसभेचे माजी खासदार सुब्रमण्यम स्वामी आणि वकील अश्विनी उपाध्याय यांनी उद्देशिकेतील समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष या 2 संज्ञांच्या समावेशाला आव्हान देणाऱ्या याचिका दाखल केल्या आहेत. त्यावर सरन्यायाधीश संजीव खन्ना आणि न्यायाधीश संजय कुमार यांच्या घटनापीठाने 22 नोव्हेंबर रोजी आपला निकाल राखीव ठेवला होता. प्रकारची पहिली याचिका बलराम सिंह यांनी वकील विष्णू शंकर जैन यांच्यामार्फत 2020 मध्ये दाखल केली होती. या रिट याचिकावर अधिक विचार, विनिमय आणि निवाड्यांची गरज नाही. राज्यघटनेत दुरुस्ती करण्याचा संसदेचा अधिकार उद्देशिकेला लागू होतो, असे न्यायाधीश खन्ना यांनी हा महत्त्वपूर्ण निकाल जाहीर करताना स्पष्ट केले. इतक्या वर्षानंतर ही प्रक्रिया शून्यवत करता येणार नाही, असे या निकालातून स्पष्ट होते, असंही सरन्यायाधीशांनी सांगितले. राज्यघटना स्वीकारण्याच्या तारखेमुळे अनुच्छेद 138 अंतर्गत सरकारला असलेले अधिकार नाहीसे होत नाहीत आणि त्याला आव्हाने देता येणार नाही, असे खंडपीठाने नमूद केले. न्यायालयाने धर्मनिरपेक्षतेच्या संकल्पनेचा उपापोह करताना शासनाचे धर्मनिरपेक्ष स्वरूप म्हणजे काय हे स्पष्ट केले. व्यापक जनहिताच्या दृष्टीने विकासात आणि समानतेच्या अधिकारात अडथळा आणणाऱ्या धार्मिक प्रथा आणि दृष्टिकोन यामध्ये शासनाला हस्तक्षेप करण्यास धर्मनिरपेक्षता प्रतिबंध करत नाही, असे खंडपीठाने सांगितले.